साईज वगैरे 16 ते 18 महिन्यामध्येच 16 ते 18 महिन्यामध्येच फळाची साईज आपण बघू शकता की शेतकऱ्यांना जर सपोर्ट भेटला शासनात. नमस्कार, मी दीपक खाडे, आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती मागच एक बोललो होतो की आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन ट्रेंड चालू केला आहे की प्रत्येक गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाऊन प्रत्येक सरपंचाचा त्यांच्या कामाचा विकास कामाचा आढावा घेऊन आपल्या चॅनलवर आपण सादर करणार आहोत. पण काही गोष्टी अशा असतात की त्याचा फीडबॅक घेणं महत्त्वाचं असतो आणि खरंच त्या गोष्टीचा असर झालाय का की निश्चित सरपंच फक्त ग्रामपंचायतमध्ये बोलताय, ह्या गोष्टी बी आपल्याला सत्यात जाणून घेणं गरजेचं असतंय. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीच्या शेतामध्ये. तर इथले जे शेतकरी आहे आपण त्यांचा हे घेऊया, मुलाखत घेऊया आणि त्यांचं अगोदरचं जीवन कसं होतं आणि आता कसं जीवन बदललंय हे त्यांच्याकडून विचारून घ्या. सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घ्या. नमस्कार. नमस्कार, आपलं नाव सांगा. मी सुरेश विक्रम गुले, मुक्काम ब्राह्मणगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपण आता बघू शकता की सध्या इथं डाळिंब आहे. तर हे कधी लागवड केली आपण? मी 30 मे 2024 ला लागवड केलेली आहे. अच्छा. तर आता सरासरी त्याला आता कालच्या 30 तारखेला एक 15 ते 16 महिने झालेत आणि फळ धरूनच मला एक 5.5 ते 6 महिने झालेत. त्याला आता 9.5 ते 10.5 महिन्यातच झाडाला फळ धरलंय मी. अच्छा. तर शेतकरी मित्रांनो, एक किती महिने म्हणले तुम्ही? एक 15 ते 16 महिने झाले. 15 महिने झाले. तर शेतकरी मित्रांनो, फक्त 15 महिन्यामध्येच त्यांनी फळ धरलंय. तर शासनाचा थोडीफार का होईना मदत भेटली तर शेतकरी किती त्याचं संधीचं सोनं करू शकतो. आपण पाहू शकता की त्यांच्या मालाची साईज सध्या जवळपास किती ग्राम असेल अंदाजे? ते 300 ते 350 ग्रॅम असेल. 300 ते 350 ग्रॅम. आता यांनी जे लागवड केली होती आणि फळबाग जर लागवड करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पाण्याची उपलब्धता असायला पाहिजे, मुख्य स्रोत बी पाहिजे. तर मग यांनी MRGS अंतर्गत शेततळ, म्हणजे जसं आपण मागच्या मुलाखतीमध्ये सरपंच साहेबाला विचारलं होतं की MRGS अंतर्गत तुम्ही काय काय दिलंय, गावाला काय काय दिलंय. तर एक शेततळ आणि एक विहीर तुम्ही बघू शकता की तिकडे त्यांची विहीर आहे ती MRGS अंतर्गत आहे. जवळपास शासन त्याला 4 लाख रुपये अनुदान देत आहे. आणि इकडे शेततळ आहे ते जवळपास 34 ते 35 गुंठ्यामध्ये शेततळ आहे MRGS अंतर्गत. तर शेतकरी मित्रांनो, ह्या गोष्टी दाखवण्याच्या गरजेच्या आहे, कारण की शासनाच्या मदतीने शेतकरी किती उडी मारू शकतो हे आपण आज दाखवणार. बाजरी राहायची, पाण्याची काही सुविधा नसल्यामुळे मग बाजरी ही पावसाळी पीक घ्यायचो आम्ही. उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे रान रिकामी राहायची, म्हणजे पाणीच नसल्यामुळे करणार तरी काय आम्ही. कुठल्याच प्रकारचं पाण्याचं आम्हाला हेच नव्हतं. पण ज्या टायमाला आम्हाला MRGS 2021 मध्ये विहीर भेटली संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या सरपंच नवनाथ भाऊ सांगळे यांना पाठपुरावा करून आम्हाला 2021 ला विहीर दिली. पहिली विहीर दिल्याच नंतर मी म्हणलं आता आपलं थोडंफार आता बऱ्या यांना चालू होईल म्हणलं शेतीचे उद्योग आपले. मग मी डोक्यात चाललो, माझ्या झाडं लावायचा विचार चालूच होता. पण वडील म्हणजे नको, नुसतं विहिरीवर भागणार नाही आपलं. मग मी सरपंचांना बोललो, मी म्हणलं सरपंच म्हणलं आपलं शेततळ्याचा विचार चालू आहे, जर भेटत जर असेल शेततळ तर आपण शेततळ करण्याची इच्छुक आहे. तर सरपंच म्हणे काय हरकत नाही म्हणे, आपण बोलू म्हणे, साहेबांना बोलून आपण शेततळ्याची मागणी करू. तर माझं एक तेवढं ते एक बोलणं काय आणि होणं काय, म्हणजे 1-2 महिन्याच्या नंतर माझं तळ मंजूर झालं. पण माझ्याजवळ काय म्हणजे माल असल्यामुळं मी म्हणलं 1-2-3 महिन्यानं करू तळ. मग मी उन्हाळ्या दिवसात तळ करून घेतलं. मग तळ केलं तर त्या वर्षी आम्हाला पाऊस बी बरा झाला, विहीर भरली, विहिरीमुळं तळ भरलं. तळ भरल्यानंतर मग मी म्हणलं चला आता झाडं काहीतरी 1 एकर भर अगोदर लावून पाहू. मग मी डाळिंबी लावली. डाळिंबी लावल्याच नंतर आता समजा एक याच्यात आहे ते झाड 15-16 महिन्याचे मी फळ धरले त्यांना. अच्छा. तर मग आता तुम्ही जे 35 गुंठे क्षेत्र बनवलंय याच्यामध्ये तुम्ही किती क्षेत्र ओलीत खाली घेऊ शकता याच्यामध्ये? माझं आता याच्या खाली 6.5 एकर क्षेत्र आहे माझं. ही एक विहीर आहे MRGS मधून भेटलेली, शेततळ आहे माझी. आता वरती अद्रक आहे, इथं 1 एकर डाळिंब आहे. खाली आता पुन्हा
डाळिंबच लावण्याची विचार चालू, मग बुक केलेली येतात झाड. डबल पुन्हा 1 एकर डाळिंब लावायचे. खालच्या शेतीमध्ये पुन्हा आणखीन तुती लावायची असं चाललंय. सरपंचांना बोललो मी का बाबा आम्हाला एमआरजीएस मधून तुतीचं हे द्या म्हणून. ते म्हणे काही अडचण नाही म्हणे, देऊ म्हणे. अच्छा, तर मग जर आता ह्या वर्षी पाऊस जरा बरा आहे, हो पण ज्या वर्षी जेमतेम राहील त्या हा. वर्षी तुमच्या त्या शेताळ्यात सगळं होईल का cover? हो, मला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. कारण की माझं पूर्ण 6.5 एकर क्षेत्र आहे इथं. 6.5 एकर असल्यामुळे माझं 3च एकर म्हणजे बागायती राहणार आहे ना. पूर्णपणे बी नाही करून जमणार ना, कारण की आपण पूर्णच जर घास खायला लागल्यानंतर ठसका लागतो जिथं. हा, हा, त्यामुळे जर शिकदा दमानच खाऊ म्हणलं. आणि आता तळ भरेला असल्यामुळं, विहीर बी भरेला असल्यामुळं, आणि 3 एकर ही शेती मला भिजायला काहीच वाटणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण प्रत्येक सरपंच साहेबांना विचारतोय, आणि आता तोच प्रश्न आपण यांना पण विचारू, आपले जे शेतकरी दादा आहेत त्यांना पण विचारू की तुम्हाला योजना मागायच्या टायमाला सरपंच साहेबांनी काही म्हणजे आर्थिक देवाणघेवाण बद्दल नाही, विचारलं? अजिबात नाही, अजिबात नाही. स्वतःचे ते आहे ना, ते जे पैसे खर्च केले आमच्या योजनासाठी, हो, आणि पैसे खर्च करून ही योजना ज्या टायमाला मंजूर झाली त्या टायमाला त्याला आम्ही विचारलं सुद्धा नाही का बाबा आमचं काय झालं काय नाही, कारण की आम्हालाच काही येत नाही, आम्ही शेती सोडून कुठे जात नाही. हो, सरपंच साहेबावर तेवढा भरोसा होता आमचा. सरपंच साहेबांना सुपलम सुपलम आमचं म्हणजे शेती ही जी केली ना, ती इथं आमच्या वडिलाच्या काळामध्ये मी लहानपणी ढोराकडे यायचो, तर इथं आल्यानंतर त्या बाजरीमध्ये निसता कुरडू आणि ती 3 पानाची कुसळीच राहायची. आता वडील बी समक्ष आहे, ते पण सांगतील अशातले काही हे नाहीये, कारण की डाळिंबी पिकणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. आता ते कशामुळे झालं, आम्ही सरपंचांना बोलायचं, सरपंच साहेबांना बोलायचे, बापून बोलायचे, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे यायच्या प्रयत्न ना, हो, बापूच्या आणि त्या साहेबाच्या आशीर्वादानं आम्हाला म्हणजे असं वाटतं की जसं काय म्हणजे इथं पैठणचंच पाणी आहे बुवा, असं वाटतं आता सध्याला. अच्छा, तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की त्यांचा आनंद आपण बघू शकता की किती आनंद ते सांगताय की बाबा आमचं अगोदर शेतीचं कसं होतं आणि आता किती फरक पडलाय. तर आता एमआरजीएस अंतर्गत योजना घेताना भरपूर साऱ्या गोष्टीची अडचण येते, आपण प्रत्येक गावामध्ये बघू शकता. तर अशी काही अडचणी आलेली तुम्हाला की मस्टर वगैरे निघण्याला तुमच्या गावात असा काही प्रॉब्लेम येतो? नाही, काहीच नाही. आमचे कुठलं मस्टर आडलं नाही, शेततळ्याचं बिल असेल ते काही आडलं नाही. आम्ही हे झाडं सुद्धा एमआरजीएस मधून लावलेत, त्याचं सुद्धा बिल आमचं आडलं नाही. ते बी आम्हाला 30-32 हजार रुपये पडलेत. आता दुसरा हप्ता आमचा पडन. साहेबांना बोललो मी तेव्हा दिवशी, म्हणे साहेब म्हणे 1-8-10 दिवसात पडतील म्हणे ते बी दुसरा बी हप्ता. अच्छा, तर शेतकरी मित्रांनो, आपण आता पुढचे प्रश्न विचारू आपल्या सरपंच साहेबांना की यांची सुरुवात कशी झाली आणि हे तुमच्याकडे मागणी आल्यानंतर यांनी कसं मार्गदर्शन केलं तुम्ही. नमस्कार सरपंच. नमस्कार. तर आपला प्रश्न असा होता की ज्यावेळेस तुमच्याकडे आले तर यांनी मागणी केल्यानंतर तुम्ही किती दिवसात काम पूर्ण हे केलं त्यांचं? ठीक आहे, त्यांची मागणी जी होती आमच्याकडे विहिरीची, तर आम्ही ग्रामसभेमध्ये सगळ्याच लोकांना सांगितलं ज्यांना विहिरी घ्यायची असेल त्यांनी ठरावासाठी नाव द्या. ठराव घेतला आम्ही, त्यानंतर त्यांचे प्रस्ताव भरून घेतले, पंचायत समितीला दाखल केले. त्यानंतर एक 15 दिवसात ते महिन्यात त्यांचं पूर्ण प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता हे काढून त्यांचं कामाला आम्ही सुरुवात करून दिली. त्यानंतर विहीर खणल्यानंतर ते म्हणे बाबा शेततळं पाहिजे. शेततळं बी त्यांना ऑनलाईन वगैरे करून शेततळं बी करून दिलं. त्यानंतर त्यांनी ठीक आहे पाणी उपलब्ध झालं. त्यानंतर जुनी जी शेती होती वडिलांच्या काळातली त्याला कुठंतरी फाटा पडून आधुनिक पद्धतीने नवीन पद्धतीने शेती करायचं असं त्यांचं ठरलंय. फळबाग लावायची, तर त्यांनी सांगितलं डाळिंब लावायची. तर करा म्हणलं, डाळिंबी करा. डाळिंबसाठी एमआरजीएस अंतर्गत तुम्हाला जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं करू. या माध्यमातून प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांना जे काही सहकार्य लागलं ते वेळोवेळी आम्ही करीत गेलो. प्रत्येक व्यक्तीचा कुठली योजना असो त्यासाठी पाठपुरावा करीत गेलो. गावात भरपूर लोकांना शेततळे दिलेत, विहिरी दिल्यात. आता फळबाग बी भरपूर लोकांनी लागवड केलेली आहे आमच्या गावात. तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्यासाठी आलो होतो की नुसतं कॅमेरा समोर बडबड करून नाही, तर प्रत्यक्षात आपल्याला सगळ्या गोष्टी सत्यता पडताळणीसाठी आपण डायरेक्ट शेतात आलो होतो आणि शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी आपण शेतात आलो होतो. आणि आपण बघू शकता की फळाची साईज वगैरे. तर एमआरजीएस मधून तर शेतकरी मित्रांनो, शेतीला जायला रस्ता किती महत्वाचा आहे आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की तुमचे अगोदर हाल किती होते आणि आता किती. म्हणजे आपण येताना आता गाडीवरती आलो, म्हणजे एकदम असं वाटलं नाही का मी कुठं शेतात चाललोय म्हणून. कुठल्या तरी एखाद्या खेड्याला कनेक्ट आहे असं रस्ता झालेला आहे.
तर कसं होते तुमच्या अगोदरचे हाल कसे होते ना आता कसं झालं? अगोदर आमची इथं अशी हाल होती की तुम्हाला सांगतो मी, पॅन्ट तर घालायचं कामच नव्हतं. कारण की ती पहिलीच म्हणजे ती यायला जमतच नव्हतं, गावातून शेतात यायचं म्हणल्याच नंतर म्हणजे त्याला पूर्णपणे इथपर्यंत वर करावं लागायची. आणि आता जर यायचं ठरलं तर आता आम्हाला कुठं चप्पल सुद्धा भरत नाही, गावात भरत नाही, शेतात भरत नाही. आमचा असा रस्ता झालाय आता, पांदन रस्ता आम्हाला करून दिलाय साहेबाच्या याच्यातून निधीतून. रस्ता बी 2 किलोमीटरचा आहे तो. आणि जाण्या येण्यासाठी आम्हाला आता कुठल्याच प्रकारची अशी थोडी पण अडचण नाही राहिलेली. आता रात्रीच्याला जर आलो आम्ही, अर्ध्या रातचं जर झोपेतून उठलो आणि आपण जर आता पै निघायचं म्हणलं तर काहीच अडचण नाही. आम्हाला रस्ता बी एवढा रुंद झालेला आहे. पहिला रस्ता असा होता आमचा, इकडून जर गाडी बैल आली तर इकडून मोटरसायकल बसत नव्हती. आता आमची इथं रस्ता झालेला आहे, इकडून बी गाडी आली तर इकडून एक गाडी निघती. असा रस्ता रुंद आहे, रस्त्याची कुठल्या प्रकारची अडचण नाहीये. आणि राहिला प्रश्न, आमच्या इथं हे तलाव पण झालेले, नदीला आडवे कट्टे पण दिलेत. आता इथं आमच्या वरून येरीची वरून 2 कट्टे आहेत. आता एक आमच्या इथं मंजूर आहे, पण आता पाण्यामुळे काही करता येणार नाही. तर ते उन्हाळ्यामध्ये काम पूर्ण होईल त्याचं बी. आणि कुठल्याच